हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 32. स्वामीजींचं इतरांशी बोलणं, चेष्टा, विनोद असं हलकं फुलकं असायचं. त्यातूनही ते सूचक अशी काही वाक्य बोलायचे. जर त्या व्यक्तीचं त्यांच्या बोलण्याकडे बारकाईनं लक्ष असेल तर त्याला ते कळायचं, नाहीतर त्यांच्या विनोदानंही त्याला आनंद व्हायचा. माझ्याशी बोलताना मात्र नेहमीच गंभीर विषय असायचा, कारण माझा स्वभाव जरा गंभीर. शिवाय मला वाटे की स्वामीजींच्या सान्निध्यात जेवढे क्षण मिळतील तेवढ्यात काही नवीन विचार समजावून घ्यावेत, काही खोल अर्थ जाणून घ्यावा. स्वामीजींना याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे आमच्या भेटीच्या ठराविक वेळात स्वामीजीच विचारत, बोला, आज काय नवीन विचार, नवीन कल्पना? काही नाही असं होणार नाही. तुमचा स्वभाव चिंतनशील असल्यामुळे काहीतरी चिंतन चालू असतं. निदान कार्यासंबंधी काही कल्पना, आणि खरंच काही ना काही नवीन विचार असत, प्रश्न असत. मी त्यांच्याकडे जाताना बोलण्याचे मुद्दे टिपून घेऊनच जात असे. त्यांची उत्तरं टेप करून घेण्यासाठी टेप रेकॉर्डर सतत बरोबर असे. स्वामीजींनाही त्याची सवय झाली होती. आपण बोललेला एकही शब्द वाऱ्यावर जात नाही हे लक्षात घेऊन स्वामीजी आपले विचार स्पष्टपणे बोलत. एखाद दिवशी टेप रेकॉर्डर नेला नाही तर म्हणत, ते तुमचं यंत्र घेऊन जा. बोलत असताना मध्येच म्हणत, तो टेप चालू आहे ना, मी काय बोललो ते पुन्हा ऐका. त्यांच्या माझ्या संवादाचे असे 1985 ते 1996 या काळातील किमान 500 कॅसेट्स माझ्याजवळ आहेत. त्यावरून मला सतत मार्गदर्शन मिळत असे. मनात एखादा प्रश्न निर्माण झाला तर नेमकं त्याचं उत्तर ज्यात आहे अशी कॅसेट हातात येते. याखेरीज त्यांचं मार्गदर्शन मिळण्याचे अनेक मार्ग आहेत. त्या सर्व मार्गांनी सतत त्यांच्याशी संवाद चालतो. म्हणून तर मला एकांत जास्त आवडतो. श्री रामकृष्ण कालीमातेशी संवाद करीत असं जे आपण वाचतो त्यात खोटं काही नाही असं दिसतं. माझ्या पुढेही एखादा प्रश्न उभा राहिला की याबाबतीत आपलं धोरण काय असावं, तर माझ्या जवळची मंडळी म्हणतात, स्वामीजींनाच विचारा, ते काय म्हणतात पहा. आणि खरोखरीच काही दिवसात स्वामीजींकडून उत्तर मिळतं. स्वामीजींना मी विचारत असे, स्वामीजी, तुमच्याशी स्वामी स्वरूपानंद, ज्ञानेश्वर माऊली कसे बोलतात? त्यावर ते नुसते हसत किंवा काही उत्तरं देत, पण आता स्वानुभवावरून मला त्याचं उत्तर मिळाले. अनेक मार्गांनी ते आपल्याशी सतत संवाद साधतात. आपलं लक्ष मात्र पाहिजे. सुषमाताई म्हणतात, काही साध्या इच्छा असतात. तुम्ही पूजा करत असताना पाहावं असं वाटतं. तुमच्याबरोबर ध्यानाला बसावं असं वाटतं. हे बरोबर आहे का? स्वामीजी म्हणतात, मी पूजा करतो तेव्हा इथं आजूबाजूला तुम्ही इतर कामे करता, तेव्हा पाहता येतं, दार उघडंच असतं. पण खरं तर मला पूजा करताना, ध्यान करताना एकटंच असावंसं वाटतं. कधी घरच्याच मुली आल्या तर त्या पूजेच्या वेळी इथं असतात. तुम्हाला तर काय, तुम्ही 24ही तास इथं समोर 25 फुटावर असता. हे कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. इथं समोरच राहता, माझ्याबरोबर दररोज भोजन करता. आता प्रत्येक वेळी इथं येऊन बसणं शक्य नाही आणि ते बरोबरही नाही. एखाद्या वेळी येणं निराळं, पण नित्याचा हा परिपाठ नसावा याविषयी मी जागरूक असतो. तेव्हा आता सध्या तुमची जी स्थिती आहे ती अत्यंत आनंदाची आहे, त्यात समाधानी राहावं. स्वामीजींकडे पूर्वीपासून ज्ञानेश्वर महाराजांची एक सुंदर मूर्ती होती. मला ती खूप आवडायची. तशी एक मूर्ती आपल्या ब्लॉकवर आणावी अशी इच्छा होती. योगायोगानं तशी मूर्ती एका दुकानात आहे असं कळलं. मी पाहायला गेले. मूर्ती फारच सुंदर होती. त्या दुकानात त्यावेळी 2च मूर्ती शिल्लक होत्या. मला त्या आवडल्या आणि मी 2ही मूर्ती खरेदी केल्या.
स्वामींनी विचारलं, या कुठे ठेवायच्या? मी म्हटलं, एक आपल्या नागनाथ पाराजवळच्या जागेत ठेवू आणि एक इथं ध्यानमंदिरात ठेवू. मी सध्या तरी इथं ध्यानमंदिरात राहते. दोन्ही ठिकाणी मूर्ती माझ्या दृष्टीसमोर राहतील. स्वामींना ती कल्पना आवडली आणि त्याप्रमाणे एक मूर्ती नागनाथ पाराजवळील श्री गुरुकृपा केंद्रात आहे आणि एक ध्यानमंदिरात आहे. अध्यात्म मंगलधामची वास्तू झाल्यानंतर तिथं एक ज्ञानेश्वरांची मूर्ती आणायची होती. स्वामीजींनी विचारलं, ही ज्ञानेश्वरांची मूर्ती तिकडं न्यायची का? मी म्हटलं, नको, ही इथंच माझ्या दृष्टीसमोर राहू दे. तिथं दुसरी आणवावी. याप्रमाणे दुसरी मूर्ती आणून तिची स्थापना अध्यात्म मंगलधाममध्ये झाली. पुढे एकदा सहज बोलताना स्वामीजींनी या प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले, त्यावेळी तुमच्या हातात थोडे पैसे होते. त्यात तुम्ही लक्ष्मी रोडला जाऊन साड्या नाही खरेदी केल्या, 2 मूर्ती घेऊन आलात. हाच तो सत्वगुण. बारीक सारीक गोष्टीतून स्वामीजी खूप काही शिकवत. रजोगुणातला सत्वगुण, सत्वगुणातला रजोगुण, तमोगुणाचं लक्षण असे बारकावे सांगून जात. त्यातून साधकाला आपण काय करायला हवं, काय टाकायला हवं हे कळत असे. मात्र त्यासाठी स्वामींच्या प्रत्येक शब्दाकडे, कृतीकडे, हावभावाकडे लक्ष ठेवावं लागे. ते सहज सुचवून जात. आज इथेच थांबूया. यानंतरचा 33वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.